हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे पत्र बघणार आहोत तर त्याचा विषय आहे तुमच्या बहिणीने परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवला याबद्दलचे अभिनंदन करणारे पत्र लिहा। असा इथे आपल्याला पत्रलेखन इथे करायचं आहे। पत्र लिहिताना इथे सुरुवातीला उजव्या साईडला आपल्याला इथे पत्ता लिहायचा आहे। आपला स्वतःचा पत्ता इथे लिहायचा आहे, म्हणजे प्रवीण सातोसकर, महात्मा फुले वसतिगृह, गंगापुरी वाई, असा जो हा पत्ता इथे लिहिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं नाव, त्यानंतर तुमचा पत्ता आणि गावाचं नाव इथे लिहायचं आहे। पिनकोड नंबर असेल तर तो लिहायचा आहे आणि शेवटी न चुकता इथे दिनांक ही लिहायची आहे। ठीक आहे। त्यानंतर आपण आपल्या ताईला पत्र लिहित आहोत, त्यामुळे प्रिय ताईस या पद्धतीने लिहायचं आहे आणि कॉमा आठवणीने द्यायचा आहे। कॉमा म्हणजे स्वल्पविराम। ठीक आहे। प्रिय ताईस, साष्टांग नमस्कार। आजच मला आईचे पत्र मिळाले। सहामाही परीक्षेत तू प्रथम क्रमांक मिळवला, म्हणजे पहिला क्रमांक मिळवलास, याचा मला खूप आनंद झाला। आईने पत्रात सांगितले की तुझा सहामाही परीक्षेमध्ये पहिला नंबर आलेला आहे। तर हे ऐकून मला खूप आनंद झाला। मी इथे माझ्या सगळ्या मित्रांना ही बातमी सांगितली। ताई, तू खरोखरच खूप हुशार आहेस आणि तुझ्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली आहे। ठीक आहे। पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय समजले ते आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ इथे पडलेला आहे आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुरुवात केली आहे की ताई, तू खरंच खूप हुशार आहेस आणि तुझ्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे। मी सुद्धा तुझ्यासारखा चांगला अभ्यास करीन आणि पहिला क्रमांक मिळवेन। पण मग आईबाबांना खूप आनंद होईल। म्हणजे जसा तुझा पहिला नंबर आला हे ऐकून त्यांना जसा आनंद झाला तसा माझाही नंबर आला। तुझी प्रेरणा घेऊन मला ही नंबर मिळवायला मदत मिळाली हे बघून आईबाबांना देखील खूप आनंद होईल। या पद्धतीने देखील वाक्यरचना केली तरी चालेल। ठीक आहे। मीही तिकडे असतो तर मला तुझी मदत नक्की मिळाली असती। म्हणजे मी जर तिथे असतो तर माझाही अभ्यास तू घेतला असतास, मलाही तुझी मदत नक्की मिळाली असती। तुझ्यासारखी बहीण मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो। तुला नेहमी असेच यश मिळत राहो किंवा तुला असेच यश मिळो। ठीक आहे। तीर्थरूप सौ आईस व बाबास श्री साष्टांग नमस्कार या पद्धतीने पत्राचा इथे शेवट करायचा आहे। आणि तुझा लाडका भाऊ प्रवीण। ठीक आहे। या पद्धतीने आपण हे पत्र इथे बघितलेलं आहे। अगदी सोपं आहे आणि आपला जो विषय होता त्या विषयाला अनुसरूनच इथे आपल्याला 7 ते 8 ओळीमध्ये हे पत्र इथे पूर्ण करायचं आहे। 2 पॅरेग्राफमध्ये, छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये आपण हे पत्र इथे बघितलेलं आहे। ठीक आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।